गुड मॉर्निंग स्टुडंट्स, आपणा सर्वांचे करिअर विजन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे। आज आपण वन लाइनर करंट अफेअर्सचा भाग 24 सुरू करत आहोत, जो तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल। या भागामधला जो पहिला मुद्दा आहे तो इंग्रजी साहित्यासाठीचा प्रतिष्ठित बुकर पुरस्काराच्या संदर्भात आहे। तुम्हाला माहित असेल की अलीकडे लेखक जे आहे पॉल लिंच यांना त्यांच्या प्रॉफिट सॉन्ग या कादंबरीसाठी अलीकडे इंग्रजी साहित्यासाठीचा प्रतिष्ठित बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि या पुरस्काराची जर आपण रक्कम पाहिली तर 50,000 पाउंड म्हणजे $66,000 इतकी आहे। त्यांच्या कादंबरीचं नाव आवर्जून लक्षात ठेवा, ज्या कादंबरीसाठी हा इंग्रजी साहित्यासाठीचा बुकर पुरस्कार देण्यात आला। कादंबरीचं नाव आहे प्रॉफिट सॉन्ग। दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे या कादंबरीमध्ये सरकारविरोधात बंडखोरी पुकारणाऱ्या लोकांना कशा पद्धतीनं चिरडल्या जाते तर ते वास्तव या कादंबरीतून मांडण्याचा जो प्रयत्न आहे तो या पॉल लिंच या लेखकाने केलेला आहे। दुसरी एक महत्त्वाची बाब की समकालीन सामाजिक आणि राजकीय घटनांतून तयार झालेल्या विधानांना ही जी प्रॉफिट सॉन्ग कादंबरी आहे ती समोर आणते आणि आजचं वास्तव आपल्या कथेमधून मांडते। हे या कादंबरीच्या संदर्भात आपल्याला लक्षात ठेवावं लागेल। अशा पद्धतीनं जो इंग्रजी साहित्यासाठीचा प्रसिद्ध बुकर पुरस्कार आहे तो यावर्षी आयरिश लेखक पॉल लिंच यांना मिळालेला आहे। हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं आणि आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे चालू घडामोडीचा। पुढचा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत आणि तो देखील खूप महत्त्वाचा आहे का तुम्हाला माहित असेल अलीकडे युवा ज्याला आपण मेरा युवा भारत हे एक अभियान सुरू करण्यात आलेलं आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाने युवांचा विकास करण्यासाठी आणि सोबतच युवांच्या नेतृत्वाखाली विकासासाठी एक व्यापक सक्षम यंत्रणा म्हणून काम करण्यासाठी मेरा युवा भारत या स्वायत्त संस्थेच्या स्थापनेला 31 ऑक्टोबर 2023 रोजी मंजुरी दिलेली आपल्याला पाहायला मिळते आणि याच दिवशी 31 ऑक्टोबर 2023 रोजी राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिन असतो 31 ऑक्टोबर। त्या दिवशी राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त मेरा युवा भारत हे अभियान सुरू करण्यात आलं देशातील युवकांच्या विकासासाठी। आणि या अभियानाचं सगळ्यात महत्त्वाचं बाब म्हणजे उद्दिष्ट काय आहे ते माहीत करून घेणं खूप महत्त्वाचं ठरते। युवकांच्या विकासासाठी आणि युवांच्या नेतृत्वाखाली विकासासाठी तंत्रज्ञानाद्वारे समर्थित एक व्यापक सक्षम यंत्रणा म्हणून काम करणे हा या अभियानाचा म्हणजे मेरा युवा भारत या अभियानाचा महत्त्वाचा पर्पज असलेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि दुसरी एक महत्त्वाची बाब की मेरा युवा भारत ही स्वायत्त संस्था 15 ते 29 वयोगटातील युवकांना लाभ देणार आहे। ही बाब आवर्जून लक्षात ठेवा का मेरा युवा भारत ही जी स्वायत्त संस्था आहे ती कोणत्या गटातील युवांना लाभ देईल तर 15 ते 29 वयोगटातील युवांना आणि विशेषतः किशोरवयीन बालकांसाठी जर तुम्हाला विचारण्यात आलं तर किशोरवयीन बालकांसाठी कार्यक्रमाचे जे लाभार्थी असतील ते 10 ते 19 या वयोगटातील असतील। तर ह्या सर्व बाबी तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे का युवा गट विचारला तुम्हाला तर 15 ते 29 या वयोगटातील युवकांना मेरा युवा भारत या स्वायत्त संस्थेच्याकडून लाभ मिळेल आणि त्यांच्या विकासासाठी प्रयत्न केला जाईल। आणि विशेषतः किशोरवयीन बालकासाठीच्या कार्यक्रमाचे जे लाभार्थी असणार आहे ते 10 ते 19 वयोगटातील असणार आहे जे युवक। तर अशा पद्धतीनं हे जे अभियान आहे मेरा युवा भारत अभियान याची तुम्हाला एक तारीख विचारलं जाऊ शकते कोणत्या दिवशी हे अभियान सुरू करण्यात आलं तर ते म्हणजे 31 ऑक्टोबर 2023 रोजी। पुढचा मुद्दा आपण बघणार आहोत तो देखील एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचा आहे। तुम्हाला माहीत असेल 5व्या जागतिक कॉफी परिषदेचं आयोजन भारतामध्ये प्रथमच करण्यात आलं होतं आणि विशेष म्हणजे कर्नाटकातील बंगळुरू या शहरामध्ये प्रथमच 5व्या जागतिक कॉफी परिषदेचं आयोजन करण्यात आलं। ही बाब लक्षात ठेवा, तुम्हाला विचारलं जाऊ शकते एक्झाममध्ये भारतात प्रथमच जागतिक कॉफी परिषदेचं आयोजन कोणत्या शहरामध्ये करण्यात आले होते तर बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी आणि ती 5वी जागतिक कॉफी परिषद आहे। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत। तुम्हाला माहीत असेल देशातली पहिली ग्रीन हायड्रोजन फ्युएल बस सुरू झालेली आहे सेल्फ बस। तर ते केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी देशातील पहिली ग्रीन हायड्रोजन फ्युएल सेल बस ही नवी दिल्लीतील कर्तव्य पथावरून सुरू केली आणि अशाच प्रकारच्या ज्या हायड्रोजनवर असणाऱ्या विशेषतः ग्रीन हायड्रोजन फ्युएल सेलवर असणाऱ्या बस इंडियन ऑइल तयार करणार आहे। 15 बसेस या प्रकारच्या इंडियन ऑइल या संघटनेकडून किंवा या संस्थेकडून सुरू करण्यात येणार आहे। तुम्हाला यावरही प्रश्न येऊ शकतो का 15 बस कोणाच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार आहे तर इंडियन ऑइलच्या माध्यमातून। आणि देशातली पहिली ग्रीन हायड्रोजन फ्युएल सेल बस
कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली तर ते दिल्ली कर्तव्य पथावरून. आणि अशीच एक बस तुम्हाला माहीत असेल लद्दाख लेहमधून देखील सुरू करण्यात आली होती ग्रीन हायड्रोजनवरची आणि सार्वजनिक रस्त्यावरती धावली होती. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत हरित हायड्रोजन. तुम्हाला माहीत असेल हा एक हायड्रोजनचा प्रकार आहे जो इलेक्ट्रोलिसिस प्रक्रियेद्वारे तयार केला जातो आणि ज्यामध्ये पवन आणि सौर ऊर्जासारख्या ऊर्जा स्रोतांचा वापर केला जातो. त्याला आपण हरित हायड्रोजन असं म्हणतो. पुढचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपण पाहणार आहोत मालदीवच्या संदर्भात आहे. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला आगामी स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाऊ शकतात का मालदीवच्या राष्ट्राध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली तर मोहम्मद मुईज यांची निवड करण्यात आलेली आहे आणि ते 53%हून अधिक मते त्यांनी या निवडणुकीमध्ये मिळवली मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांनी मोहम्मद मुईज यांनी. आणि त्यांच्या पार्टीचं जे नाव आहे प्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ मालदीव. आता विशेष म्हणजे हा मुद्दा का चर्चेसाठी आपण या ठिकाणी घेतला कारण मालदीवचे जे राष्ट्राध्यक्ष आहे मोहम्मद मुईज हे चीनचे विशेष मित्र आहे, चीनचे तारीफ करणारे मित्र आहे आणि चीनचं मित्र म्हणून त्यांना ओळखले जाते आणि भारताचे ते कट्टर विरोधक आहे. त्यामुळं एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने हा देखील मुद्दा खूप अभ्यासना आवर्जून महत्त्वाचा ठरते का मालदीवच्या राष्ट्राध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली तर मोहम्मद मुईज यांची आणि त्यांना किती टक्के मते मिळाली तर 53%हून अधिक मते त्यांना मिळाली. प्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ मालदीव या पक्षाचे ते नेते आहेत आणि त्यांना चीनचे मित्र असे म्हणून ओळखले जाते आणि भारताचे ते कट्टर विरोधक आहे. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत दादासाहेब फाळके पुरस्काराच्या संदर्भात. तर तुम्हाला माहीत असेल वहिदा रहमान यांना 2021चा 53व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने अलीकडे सन्मानित करण्यात आले 2023मध्ये. मात्र हा पुरस्कार जो आहे तो 2021चा आहे. तर ही बाब आवर्जून लक्षात ठेवा का दादासाहेब फाळके पुरस्कार वहिदा रहमान यांना मिळाला. 53व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. तुम्हाला माहीत असेल त्या अगोदर आशा पारेख यांना 52व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांना 52वा दादासाहेब फाळके पुरस्कार हा 2020चा देण्यात आला होता. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत की 19मध्ये 51वा दादासाहेब फाळके पुरस्कार रजनीकांत यांना देण्यात आला आणि 2018चा जो दादासाहेब फाळके पुरस्कार आहे 50वा तो अमिताभ बच्चन यांना देण्यात आला होता. आणि त्याआधी 2017मध्ये 49वा जो दादासाहेब फाळके पुरस्कार आहे तो विनोद खन्ना यांना देण्यात आला होता. असे 4-5 वर्षाची तुम्हाला एका दमानच विचारला जाऊ शकते. दादासाहेब फाळके पुरस्कार 53वा कोणाला देण्यात आला तर वहिदा रहमान. दुसरी एक महत्त्वाची बाब की आशा पारेख यांना कितव्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर 52व्या 2020साठी. आणि 2019चा 51वा दादासाहेब फाळके पुरस्कार कुणाला देण्यात आला होता रजनीकांत असं या ठिकाणी लक्षात घ्या. पुढचं 2018चा 50वा दादासाहेब फाळके पुरस्कार कुणाला देण्यात आला तर अमिताभ बच्चन यांना. आणि त्याच्यानंतर 2017चा 49वा दादासाहेब फाळके पुरस्काराने कुणाला सन्मानित करण्यात आले होते तर विनोद खन्ना यांना. पुढचा आपण काही वन लायनर क्वेश्चन घेणार आहोत ते देखील एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत तुम्हाला माहीत असेल अलीकडे गोवा राज्यामध्ये सरकारी रुग्णालयामध्ये मोफत IVF इन व्हिट्रो फर्टिलायझेशन उपचार देणारे देशातलं पहिलं राज्य कोणतं ठरलं तर सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत IVF ज्याला आपण इन व्हिट्रो फर्टिलायझेशन उपचार देणारे देशातलं पहिलं राज्य म्हणजे गोवा. तुम्हाला माहीत असेल रॉबर्ट एडवर्ड IVF सिस्टीमचे जनक आहेत. तर IVF हे रिलेटेड आहे टेस्ट बेबीच्या संदर्भात. तर या IVFचे इन व्हिट्रो फर्टिलायझेशनचे जे जनक आहे रॉबर्ट एडवर्ड आहे आणि सरकारी रुग्णालयांमधून IVF उपचार देणारे देशातलं पहिलं राज्य म्हणजे गोवा. पुढचं तुम्हाला माहीत असेल पुढचा मुद्दा अलीकडे विस्तारा एअरलाइन्स असेल त्या विस्तारा एअरलाइन्सचं जे विलिनीकरण झालेलं आहे ते एअर इंडिया या एअरलाईनमध्ये करण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा का अलीकडे विस्तारा या एअरलाईनचे कोणत्या एअरलाईनमध्ये विलिनीकरण करण्यात आले तर एअर इंडियामध्ये. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत. तुम्हाला माहीत असेल की महाराष्ट्र राज्यातील पहिलं फळांचं गाव आहे धुमाळवाडी. या गावाची निवड करण्यात आली फळांचं गाव म्हणून महाराष्ट्रातील पहिले. तर हे गाव सातारा जिल्ह्यातील आहे. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. पुढचा मुद्दा का महाराष्ट्र राज्याने पापलेट या माशाला अलीकडे राज्यमाशाचा दर्जा दिलेला आहे तर सारंगा म्हणून त्याला ओळखले जाते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. भारत हा शब्द राज्यघटने अलीकडे इंडिया आणि भारत हे दोन शब्द खूप जास्त चर्चेत होते. तर भारत हा शब्द राज्यघटनेच्या पहिल्या परिशिष्टात नमूद आहे. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण कच्छताऊ जे बेट आहे कच्छथीव बेटांचा विवाद कोणत्या दोन देशादरम्यान आहे तर भारत आणि श्रीलंका या दोन देशादरम्यान कच्छथीव बेटांचा विवाद असलेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा मुद्दा अलीकडे चर्चेत असलेला
हबल स्थिरांक हा कशाशी संबंधित आहे? अलीकडे चर्चेत असलेला जो हबल स्थिरांक आहे तो ब्रह्मांड प्रसरणाशी संबंधित असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर प्रोजेक्ट तुम्हाला माहीत असेल भीष्म, प्रोजेक्ट भीष्म जे आहे ते आरोग्याशी संबंधित असलेलं मिशन असलेलं आपल्याला पाहायला मिळते. तुम्हाला विचारण्यात येऊ शकते का प्रोजेक्ट भीष्म कोणत्या क्षेत्रासाठी आहे? तर आरोग्य या क्षेत्रासाठी. पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण. अलीकडे तुम्हाला माहीत असेल का इयान विल्मुट यांचं निधन झालेलं आहे. तर तुम्हाला विचारलं जाऊ शकते सायन्समधून का अलीकडे इयान विमुल्ट यांचं निधन झालं ते कोणत्या तंत्रज्ञानाशी संबंधित होते? तर ते क्लोनिंग या तंत्रज्ञानाशी संबंधित होते इयान विमुल्ट, आणि त्यांचंच अलीकडे निधन झालेलं आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत का मून स्नायपर या नावाचं चंद्रयान अलीकडे कोणत्या देशानं प्रक्षेपित केलं? तर मून स्नायपर या नावाचे जे चंद्रयान आहे अलीकडे जपान या देशानं प्रक्षेपित केलेलं आपल्याला पाहायला मिळते. दुसरा अलीकडे मुद्दा जो चर्चेत होता त्या संदर्भात आपण डिटेल्स एक व्हिडिओ बनवणार आहोत. या ठिकाणी हेच लक्षात ठेवा का विश्वकर्मा जयंती कोणत्या दिवशी साजरी केली जाते? अलीकडे भारत सरकारने विश्वकर्मा नावाची एक योजना सुरू केलेली आहे. त्या संदर्भात आपण सेपरेटली एक इन डिटेल्स व्हिडिओ बनवणार आहोत. या ठिकाणी लक्षात ठेवा का विश्वकर्मा ही जयंती कोणत्या रोजी साजरी केली जाते? तर 17 सप्टेंबर या रोजी. जे काही कारागीर आहेत त्यांच्या संदर्भातली ती योजना आहे. पुढचं तुम्हाला माहीत असेल लखपती दिदी या योजनेला आणखी कोणत्या नावानं ओळखल्या जाते? तर लखपती दिदी या योजनेला आणखी समृद्ध भगिनी या नावानं ओळखल्या जाते. लखपती दिदीच्या संदर्भात काही इन डिटेल्स आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर लखपती दिदी या योजनेला आणखी कोणत्या नावानं ओळखल्या जाते? तर ते म्हणजे समृद्ध भगिनी. या ठिकाणी लखपती दिदीच्या संदर्भात काही माहिती आपण पाहणार आहोत. तुम्हाला माहीत असेल अलीकडे भारत सरकारने लखपती दिदी योजना सुरू केलेली आहे. लखपती दिदी या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना शेतीच्या कामासाठी उपयुक्त असलेले ड्रोन उपलब्ध करून दिल्या जाणार आहे आणि या ड्रोनद्वारे या बचत गटाच्या महिला दर महिना 1 लाख रुपयाचं उत्पन्न मिळवू शकतात. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. दुसरा मुद्दा की लखपती दिदी या योजनेअंतर्गत केंद्र सरकार देशातील 15,000 महिला बचत गटांना ड्रोन देण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा मुद्दा देखील खूप महत्त्वाचा आहे. अलीकडे केंद्र सरकारने लखपती दिदी या योजनेअंतर्गत देशातील किती बचत गटांना ड्रोन देण्याचा निर्णय घेतला? तर 15,000 महिला बचत गटांना. पुढचा मुद्दा का केंद्र सरकार देशातील महिला बचत गटातील 10वी उत्तीर्ण महिलेला ड्रोन चालवण्याचं प्रशिक्षण देणार आहे. या ठिकाणी आणखी एक मुद्दा निर्माण होऊ शकतो का आपण पाहिलं का लखपती दिदी योजनेमध्ये का कोणत्या महिलेला ड्रोन चालवण्याचं प्रशिक्षण देणार आहे? तर जी महिला 10वी उत्तीर्ण आहे तिला केंद्र सरकार महिला बचत गटातील महिलेला जी 10वी उत्तीर्ण आहे तिला ड्रोन चालवण्याचं प्रशिक्षण देणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आताच आपण पाहिली का लखपती दिदी या योजनेला आणखी कोणत्या नावानं ओळखल्या जाते? तर लखपती दिदी या योजनेला आणखी समृद्ध भगिनी या नावानं ओळखल्या जाते. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत जो ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्सच्या संदर्भात आहे. तर हा मुद्दा लक्षात ठेवा. लखपती दिदीच्या संदर्भात हे सर्व मुद्दे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचे आहे. पुढचा आपण मुद्दा अभ्यासणार आहोत ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्सच्या संदर्भात. तर ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2023. सर्वप्रथम ही बाब लक्षात ठेवा की ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स हा जो आहे तो कोणाच्या माध्यमातून काढला जातो? तर हा इंडेक्स हा निर्देशांक जागतिक बौद्धिक संपदा संघटनेद्वारे काढला जातो, ज्याला आपण वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन म्हणतो. या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारताचा 40वा क्रमांक आहे आणि 2022मध्ये जर आपण पाहिलं तर त्यावेळेसही भारताचा 40वा क्रमांक होता या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये. आणि 2023मध्ये देखील या निर्देशांकामध्ये भारताचा 40वाच क्रमांक आहे. 2022मध्ये देखील या इंडेक्समध्ये म्हणजे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारताचा 40वाच क्रमांक होता. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत 2015मध्ये या निर्देशांकामध्ये भारताचा 80वा क्रमांक होता. आज रोजी जर आपण या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्सकडे पाहिलं तर आपल्याला असं पाहायला मिळते का सर्वात जास्त जे नवीन संशोधन आहे ते स्वित्झर्लंडमध्ये होते. म्हणून ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये स्वित्झर्लंड आघाडीवर असलेला देश आहे सद्यस्थितीमध्ये. दुसरा स्वीडन देशाचा क्रमांक लागतो ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये. तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे. आता इनोव्हेशन एकंदरीत रिलेटेड असते नवीन संशोधनाशी. तर या अर्थानं सर्वात जास्त इनोव्हेशन किंवा नवीन संशोधन जे होत आहे ते स्वित्झर्लंडमध्ये होत आहे. दुसरा क्रमांक स्वीडन या देशाचा आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका असताना आपल्याला पाहायला मिळतो. अशा पद्धतीनं ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2023 आहे. सद्यस्थितीमध्ये या निर्देशांकामध्ये भारताचा 40वा क्रमांक आहे. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत जो अतिशय महत्त्वाचा आहे का दिशा नाईक ही पहिली क्रॅश फायटर बनलेली आहे भारतातली. तर अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपण पाहणार आहोत का देशातील कोणती व्यक्ती
देशातली पहिली क्रॅश फायटरचा मान तिला मिळालेला आहे. तर दिशा नाईक ही देशातील पहिली क्रॅश फायटर बनलेली आहे. आणि पणजीमध्ये विशेषतः जे गोवामधील ठिकाण आहे पणजी, तर पणजीमधील मोफा येथील मनोहर जे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे येथे कार्यरत असलेली गोव्याची दिशा नाईक ही क्रॅश फायर टेंडर चालवणारी देशातली पहिली महिला ठरलेली आहे. हा एवढा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा का कोणती महिला ही देशातील क्रॅश फायर टेंडर चालवणारी पहिली महिला ठरलेली आहे, पहिली महिला फायर फायटर ठरलेली आहे. म्हणजे पहिली महिला, देशातील पहिली महिला फायर फायटर ठरलेली आहे. तिचं नाव आहे दिशा नाईक आणि हे गोव्याचीच आहे विशेष म्हणजे. आणि मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय गोव्यातील या विमानतळाला मनोहर पन्नीरकर यांचं नाव देण्यात आलं. तो मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे कार्यरत असलेली गोव्याची दिशा नाईक ही क्रॅश फायर टेंडर चालवणारी देशातील पहिली महिला फायर फायटर ठरलेली आपल्याला पाहायला मिळते. दिशा नाईकचं नाव आवर्जून लक्षात ठेवा. आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. यासाठी तिने तामिळनाडू येथे जाऊन जवळपास 6 महिन्याचं प्रशिक्षण तिनं घेतलेलं आहे. तर या फायर फायटर बनण्याचं, तर अशा पद्धतीनं हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आता पुढचा जो मुद्दा आहे, मुद्दा म्हटल्यापेक्षा या ठिकाणी आजच्या या वन लायनर करंट अफेअरच्या भाग 24 मधील हे सर्वात महत्त्वाचे जे मुद्दे होते चालू घडामोडीशी संबंधित. पुन्हा आपण भेटू वन लायनर करंट अफेअरच्या भाग 25 मध्ये. त्यामध्ये देखील असतील असेच नवनवीन मुद्दे चालू घडामोडीशी संबंधित जे तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी निश्चितच उपयुक्त ठरतील. तोपर्यंत धन्यवाद.